देवाची स्तुती असो. यावेळेला प्रियांनो आपण समर्पण करणार आहोत आणि मी विनंती करेल यावेळेला आकांक्षा आपल्या मुलीला घेऊन समोर येईल. त्याच रीतीने मी विनंती करेल आकांक्षाबरोबर सिस्टर मकासरे या देखील समोर येतील आणि या मुलीचं प्रियांनो आपण समर्पण यावेळेला करणार आहोत. यावेळेला प्रियांनो आपण बाळाचं समर्पण करणार आहोत आणि एक शास्त्रभाग मी आपल्यासाठी वाचत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय 13 आणि प्रियांनो 14 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 13 आणि 14 वचन म्हटलेलं आहे. नंतर त्याने बाळकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याचकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दाटवले. येशू म्हणाला, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचे आहे. आणि खरोखर प्रियांनो, देवबापाचं राज्य लहान बालकांसारखं आहे. म्हणजे लहान मुलं मुली जे आहेत ते ज्याप्रमाणे प्रियांनो खरोखर ज्याला आपण इंग्लिशमध्ये शब्द म्हणतो इनोसंट तसे असतात. त्यांना वाईट काय लबाडी काय याच्याबद्दल काहीच माहीत नसतं, परंतु संपूर्ण रीतीने ते अगदी मन मोकळे रीतीने प्रत्येकावरती प्रेम करतात, हसून खेळून सगळ्यांशी राहतात. अशा लोकांसारखंच बाळकांसारखंच देवबापाचं राज्य आहे. आणि म्हणून आपण आपल्या मुलामुलींना समर्पण मंदिरामध्ये करत असतो की त्यांनी देखील देवाला लवकरात लवकर ओळखावं आणि प्रियांनो त्या देवबापाची उपासना करत असताना त्याची इच्छा आकांक्षा जशी आहे त्याप्रकारे प्रियांनो त्यांनी जगावं. आणि म्हणून यावेळेला मी आकांक्षा आणि सिस्टर या दोघींना प्रियांनो उद्देशून आणि आपल्या सगळ्यांना उद्देशून म्हणत आहे. आपल्याला माहीत आहे प्रियांनो सॅम प्रभूमध्ये आहे आणि तो देखील प्रियांनो निश्चितच या ठिकाणी जर असता तर त्याला मोठा आनंद झाला असता. आपल्याला देखील मोठा आनंद आहे. या मुलीचं समर्पण आपण करत आहोत. मी दोघींना उद्देशून म्हणत आहे की तुम्ही या मुलीला समर्पण करण्यासाठी आणून लोकांमध्ये व स्वतःची ख्रिस्ती विश्वासाची साक्ष देता. या मुलीला जीवनामध्ये प्रारंभीच देवाची ओळख व्हावी ही इच्छा यावरून तुम्ही प्रगट करता. तिने जीवनाच्याद्वारे देवाचे आज्ञापालन करावे अशी तुमची इच्छा तुम्ही दाखवता. तिने ख्रिस्ती म्हणून जगावे व मरावे अशी आपली इच्छा तुम्ही दाखवता. तिने स्वर्गात जावे अशी तुमची इच्छा असल्याचे तुम्ही व्यक्त करता. या मुलीला लवकरात लवकर देवाविषयी शिक्षण द्या. तिने आपल्या जीवनात येशू ख्रिस्ताला तारक या नात्याने लवकरात लवकर ओळखावे यासाठी मार्गदर्शन करा. तिचे कोवळे मन पवित्र शास्त्राकडे लागेल असे करा आणि तिला असे आध्यात्मिक मार्गदर्शन करा की ती देवापासून बहकणार नाही. तिने दुष्ट संगत व वाईट गोष्टी यापासून दूर ठेवण्यास शक्य ते सर्व सहाय्य करा आणि तिला देवासाठी जगण्यास व आज्ञापालन करण्यास शिकवा. तुम्ही हे सर्व देवाच्या सहाय्याने करण्यास प्रयत्न कराल काय? करणार असाल तर होय आम्ही करू असे उत्तर द्या. देवाची स्तुती. मी आता आपल्या मंडळीला देखील उद्देशून प्रियांनो विचारत आहे. मंडळी या नात्याने तुम्ही या दोघींना आणि मकासरे कुटुंबियांना सहाय्य कराल का? दिलेल्या वचनाचे पालन करण्यास प्रयत्न करीत असताना तुम्ही त्यांना उत्तेजन द्याल का? या मुलीची ख्रिस्ती म्हणून वाढ होण्यासाठी तुम्ही तिला मदत कराल का? करणार असाल तर होय आम्ही करू असे सर्वांनी उत्तर द्यावे. देवाची स्तुती असो. यावेळेला मी मुलीचं नाव काय ठेवणार आहात हे विचारत आहे. मुलीचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे अबिगियल सॅम्युअल मकासरे.
यावेळेला प्रियानो अबिगेलचं आपण समर्पण प्रभूच्या नावामध्ये आपण करूया. यावेळेला प्रियानो मंडळीचा पाळक या नात्याने मी या मुलीचं म्हणजेच सॅम्युअल आणि आकांक्षा मकासरे यांच्या द्वितीय कन्येचं समर्पण प्रियानो यावेळेला मी करत आहे. आणि यावेळेला मी अबिगेल सॅम्युअल मकासरे या नावाने या बालिकेचं समर्पण प्रभूच्या हातामध्ये करत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने या बाळाला परमेश्वर मोठा आशीर्वाद दो ही प्रार्थना करत आहे. आपण प्रार्थना करूया. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्ता, पवित्र आत्म्या, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. प्रभू धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर. या भूतलावरती आम्ही प्रत्येकाने जो जन्म घेतलेला आहे तो तुझ्याकडून आहे. आणि खात्रीने प्रभू नुसता जन्म नाही तर या भूतलावरती प्रभू आमच्या सर्व योजना, सर्व प्रभू परमेश्वरा, प्रत्येक क्षण हा तुझ्या वहीमध्ये नमूद केलेला आहे. आज जरी प्रभू परमेश्वरा आम्ही या प्रसंगामध्ये अबिगेलला तुझ्या समोर आणत आहोत आणि प्रार्थना करत आहोत की होय प्रभू, या बालिकेचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये घे, की प्रभू तिचं जीवन संपूर्ण रीतीने तुझ्या सेवा कार्यासाठी, तुला ओळखून प्रभू परमेश्वरा तुझं ख्रिस्ती म्हणून प्रभू परमेश्वर जी साक्ष आहे ती या भूतलावर राखण्यास प्रभू तिला सहाय्य कर. आज जरी प्रभू परमेश्वरा तिच्या जीवनामध्ये पित्याचं प्रेम तिला मिळणार नाही, परंतु प्रभू तू तिचा पिता आहेस. सर्वांगीण रीतीने तिचा आणि आम्हा सगळ्यांचाच पिता प्रभू तू आहे. तुझ्याशिवाय प्रभू परमेश्वर या भूतलावर आम्ही काही करू शकत नाही. होय प्रभू परमेश्वर, तरी आम्ही आभार मानत आहोत. अबिगेलच्या जीवनामध्ये तिची आई, तिची आजी, मित्रमंडळी, घरातले नातेवाईक, प्रियजन या सर्वांना प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. यासाठी की प्रभू परमेश्वरा अबिगेलचं जीवन इथून पुढे प्रभू हे खरोखर तुझ्या भयामध्ये, विश्वासामध्ये वाढत जाईल. तिला नुसतंच प्रभू परमेश्वर शारीरिकच नाही तर आध्यात्मिक आणि मानसिक रीतीने देखील सुदृढ असं तू कर. विश्वास आहे या बालिकेला प्रभू तू आपल्या खरोखर सामर्थ्याने तू वाढवशील. आज हिलाच नाही तर प्रभू हिची मोठी बहीण देखील प्रभू परमेश्वरा आम्ही प्रभू तिला देखील तुझ्या पवित्र हातात देत आहोत. या कुटुंबाला आपल्या हातामध्ये तू घे. त्यांच्या अश्रू तू पुसलेले आहेस. खात्रीने प्रभू तू त्यांच्याबरोबर आहे, त्यांचा तू सहाय्यक झालेला आहे. विशेष प्रभू आमची बहीण आकांक्षा हिला देखील तू सहाय्य कर. या मुलीची वाढ करत असताना लागणारं प्रेम पित्याचं आणि मातेचं प्रभू संपूर्ण रीतीने प्रभू तिच्याकडून मिळत राहील प्रभू, असं तू होऊ दे. प्रभू आमच्या बहिणीची सेवा देखील तू आशीर्वादित करत आहेस. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर आम्ही संपूर्ण मकासरे कुटुंब आणि विशेष करून सिस्टर मकासरे आणि त्यांचं समस्त परिवार यांच्यावर देखील विपुल तुझा आशीर्वाद असू दे. प्रभू मान, सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुला दे. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो एकदा. सध्या झोपलेली आहे ती यावेळेला प्रियानो आपण देवाच्या वचनाकडे प्रियानो आपण जात आहोत. मी विनंती करेल कोणीतरी आपल्यापैकी प्रियानो नवीन करारामधून पौलाचे गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 6 पासून 10 पर्यंत कोणीतरी वाचावं. आहे त्या ठिकाणी प्रियानो जरी उभे राहून तुम्ही वाचलं तरी चालेल. पौलाचे गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 6 पासून 10 पर्यंत प्रियानो.
कुणी आपल्यासाठी वाचावं? पहिला अध्याय 6 ते 10. 6 ते 10. येस. मला असे वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पात्र केले त्याच्यापासून तुम्ही ते लवकर अन्य स्वर्गाकडे वळत आहात. ती दुसरी नाही पण तुम्हाला डोळ्यात पाडणारे व ख्रिस्ताचे स्वर्ग विकृत करून पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी स्वर्ग आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून मिळाले स्वर्ग आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो भ्रष्ट असेल. आम्ही अगोदर सांगितले तसे आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्यावरून निराळे स्वर्ग कोणी तुम्हाला सांगितल्यास तो भ्रष्ट असेल. मी आता मनुष्याची देवाची मदत पाहत आहे. मी मनुष्याला संतुष्ट करावं पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्याला संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. परमेश्वर वाचलेले वचने आशीर्वादित करो. थँक्यू. प्रार्थना करूया प्रियानो. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत. तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये आजच्या रविवारच्या भक्तीमध्ये प्रभू येतपर्यंत तू आमच्याबरोबर राहिला. तुझे आभार मानत आहोत. तुला धन्यवाद देतो. तरी प्रभू, यावेळेला आम्ही तुझ्या वचनातून पाहत असताना आमचं तू सहाय्य कर, मार्गदर्शक हो प्रभू. सर्वांगीण रीतीने प्रभू परमेश्वर हे तुझं पवित्र वचन स्वीकारत असताना प्रभू आत्म्याने प्रभू आम्हाला तू चालव. आम्ही प्रभू परमेश्वरा मनुष्याच्या बुद्धीने नाही परंतु आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार प्रभू आम्ही वचनाचा स्वीकार करावा. आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा त्याची अत्यंत गरज आहे आणि खात्रीने प्रभू यामधून आमची आध्यात्मिक उन्नती आणि आमचं प्रभू या भूतलावरचं जीवन तू पुन्हा एकदा आशीर्वादित करशील. समस्त तुझ्या प्रिय मंडळीला देखील प्रभू तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन दे. प्रत्येकाला प्रभू तुझ्या विश्वासामध्ये वाढण्यास प्रभू तू सहाय्य कर. मनातील कल्पना, मनातील योजना, विचार, सर्व काळजी, चिंता तुझ्यावरती प्रभू परमेश्वर सोपून देण्यास सहाय्य कर आणि वचनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत कर. माझ्या मुखाला आणि आत्म्याला प्रभू आम्हा सगळ्यांना तू सहाय्य कर. प्रभू तू आमच्याशी बोल. येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐक बाबा. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा नंतर काही आलेले मंडळी आहेत, पाहुणे मंडळी आहेत, त्यांचं देखील स्वागत मी करत आहे. यावेळेला देवाच्या वचनाकडे आपण जात आहोत आणि मागील प्रियानो काही दिवसांपासून आपण पाहिलं होतं की देव कशामुळे नाराज होतो. वेगवेगळ्या रीतीने प्रियानो या मुद्द्याकडे आपण पाहत होतो की देवसुद्धा नाराज होतो, मनुष्य नाराज होत असतो, अगदी त्याच प्रकारे देवसुद्धा नाराज होत असतो. पण नाराज होण्याच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या जर आपण लक्षात घेतल्या आणि त्यानुसार प्रियानो आपल्या जीवनामध्ये जर आपण बदल केले तर खात्रीनेच देव आपल्यावरती असलेली नाराजगी तो काढून टाकेल. उलट आपल्याला प्रियानो तो मोठा आशीर्वाद देणार आहे. आणि म्हणून नाराज होणाऱ्या गोष्टींमध्ये पहिली गोष्ट आपण पाहिली होती की देव कशामुळे नाराज होतो. तर पहिली गोष्ट आपण पाहिली, जेव्हा लोक दैहिक समाधानासाठी जगतात. दैहिक समाधान म्हणजे जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी, जगातली प्रियानो वस्तू असेल, मान सन्मान असेल, ते मिळवण्यासाठी माणसं ज्या वेळेला धडपड करतात त्यावेळेला प्रियानो देव पाहतो की ही माणसं ज्यांना मी माझं नाव दिलेलं आहे, माझा पुत्र दिलेला आहे, येशू ख्रिस्ताचं प्राण दिलेलं आहे, रक्त आणि शरीर म्हणून दर वेळेला प्रियानो महिन्यातून एक वार आपण प्रभुभोजन म्हणून घेतो, आठवण करून घेतो स्वतःला की होय प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्यासाठी प्रियानो अर्पण देण्यात आलेलं आहे. त्याची जाणीव न ठेवता जगातल्या गोष्टींकडे आपण लागत असतो. आणि म्हणून जेव्हा लोक दैहिक समाधानासाठी जगतात त्यावेळेला देव नाराज होतो. दुसरी गोष्ट आपण पाहतो, देव नाराज कधी होतो, जेव्हा लोक मागे सरकतात. देवबापाच्या वचनासाठी प्रियानो आपण नेहमी आतुरतेने असले पाहिजे. आपण दर दिवशी प्रियानो जसं आपलं शारीरिक भोजन घेत असतो
सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, परत एकदा चहा किंवा संध्याकाळच्या वेळेला आपण म्हणतो काहीतरी स्नॅक्स पाहिजे आणि रात्री परत जेवण पाहिजे, याची जशी अपेक्षा करत असतो किंवा त्याप्रमाणे प्रियांनो आपण त्या कशा आपल्याला मिळतील याची योजना करत असतो, अगदी त्याच रीतीने परमेश्वराचं वचन हे देखील माझ्याशी आज काय बोललेलं आहे, मला दुपारी किंवा संध्याकाळी माझ्याशी देव काय बोलणार आहे, याची उत्कंठा प्रियांनो आपल्याला लागली पाहिजे. आपण देवाच्या वचनामधून वाचत आहोत तर पुढे काय होणार आहे, आणखीन काय त्याच्यामध्ये आहे, हे जरी प्रियांनो आपण एकदा म्हणून वाचून घेतलेलं आहे, सातत्याने बऱ्याच लोकांचं पवित्र शास्त्राचं वाचन झालेलं आहे, जरी आपल्याला प्रियांनो माहीत आहे पुढं काय होणार आहे, तरी त्या प्रत्येक वेळेला देव आपल्याशी नव्याने बोलत असतो, ही प्रियांनो उत्कंठा आपण बाळगली पाहिजे. रविवारच्या दिवशी आपण संदेश ऐकत असतो, जशी प्रियांनो ही श्रृंखला मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मागील आठवड्यामध्ये आपल्यामध्ये प्रियांनो पाहुणे होते, पण त्याआधी आपण ह्या श्रृंखलेकडे लक्ष दिलं होतं. एक उत्कंठा लागत असते की आणखीन पुढं काय आहे. अजून यापैकी प्रियांनो मला जवळपास 6 मुद्दे याच्यामधून मांडायचे आहेत की देव कशामुळे नाराज होत असतो. यापैकी प्रियांनो आपण 3 मुद्दे पाहिलेले होते की लोक दैहिक समाधानाकडे जातात, लोक जेव्हा मागे सरकतात, वचनापासून मागे सरकतात, भक्तीपासून मागे सरकतात. रविवारी काय आहे, बायबलमध्ये आणखीन काय सांगितलेलं आहे, हे न ऐकता दुसऱ्या गोष्टींसाठी प्रियांनो ते वाव देतात. हे देवाचं कार्य आहे, ते आपण करायचं आहे, ते न करता मागे सरकायचं. कोणीतरी करेल, मी कशाला करावं, माझ्यावरतीच हे का. लोक मागे सरकतात. देवाचं कार्य सुवार्तेचं मी कशाला सांगू, सांगेल सुवार्तिक, मिशनरी येतील, पाळकसाहेब येतील, अधिकारी येतील, मला कुठं त्याच्यामधून काय फायदा आहे का. देव नाराज होतो प्रियांनो. या भूतलावरती जगाचे मीठ म्हणून ठेवलेलं आहे तुम्हाला आणि मला, प्रकाश म्हणून ठेवलेला आहे, आणि जर आपला खारटपणा किंवा आपलं कार्य जर आपण पूर्णरीतीने करत नाही आहे, आपण फक्त आपला स्वार्थ बघत आहोत, या भूतलावरती स्वतःला जगिक चैनीच्या गोष्टी मिळवायच्या, आनंदाने प्रियांनो त्यामध्येच रमून जायचं, असं जर आपण जीवन जगत आहोत, देव नाराज होतो प्रियांनो. 3रा मुद्दा त्याच्यामध्ये आपण पाहिला, जेव्हा देवाचं वचन लपवतात. देवाचं वचन लपवतात म्हणजे काय प्रियांनो, सत्य माहीत आहे, खरं काय आहे ते माहीत आहे, पण तरी देखील प्रियांनो आपण झाकण्याचा प्रयत्न करतो. जसं प्रियांनो आपल्या उघडरीतीने आपल्याला माहीत आहे की देवाने त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या 10 आज्ञेमध्ये म्हटलेलं आहे की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. परंतु प्रियांनो आपल्याच काही ख्रिस्ती बंधू भगिनी आहेत की ते कोरीव मूर्ती तयार करतात, त्याच्यात पाया पडतात, त्याला मेणबत्ती लावतील, त्याला हार घालतील, त्याचं चुंबन घेतील. देवाचं वचन एका बाजूला सांगत आहे, पण प्रियांनो ते सांगायचं नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि काही प्रियांनो अशा आपल्या जे ख्रिस्तामधले विश्वासणारे ख्रिस्ती म्हणतात, स्वतःला कॅथलिक म्हणतात, पण त्यांनी मात्र ही आज्ञाच 10 आज्ञेमधून काढून टाकलेली आहे आणि त्यांनी प्रियांनो खालची जी शेवटची आज्ञा आहे त्याचे 2 भाग केले आणि त्यांनी ती वर सरकवलेली आहे. का? त्यांना मूर्तीपूजा करता येणार नाही. देवाचं वचन लपवलं जात आहे. जे सत्य आहे आपल्याला माहिती प्रियांनो, सत्य वचन आपण या जगामध्ये कुठल्या प्रकारे भ्रष्टाचार करायला नको, आपण सुद्धा करायला नको, दुसऱ्याला करायला सांगायला नको. परंतु प्रियांनो ते गोष्टी बाजूला ठेवतो. पवित्र जीवन जगण्यासाठी आव्हान देवाचं वचन करत असतं, पण आपण वचन लपवून ठेवतो. नको, आपण वचन इतरांना सांगत नाही, हे सुद्धा प्रियांनो वचन लपवून ठेवण्यासारखं आहे. सुवार्ता प्रत्येकाला सांगितलेली आहे, जा संपूर्ण सृष्टीमध्ये त्यांना सुवार्ता सांगा, त्यांना
जे काही मी तुम्हाला आज्ञा केलेले ते त्यांना शिकवा आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पण आपण ते करत नाही प्रियानो. देव नाराज होतो ज्या वेळेला त्याचं वचन लपवलं जातं. सत्य आहे ते सांगायला पाहिजे प्रियानो. देव नाराज होतो. चौथी गोष्ट प्रियानो, देव कशामुळे नाराज होतो आज आपण बघणार आहोत प्रियानो. देव कशामुळे नाराज होतो? जेव्हा धर्माची रचना माणसांना खुश करण्यासाठी केली जाते. ख्रिस्ती हा धर्म आपण म्हणत नाही प्रियानो. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की ख्रिस्ती हे जीवन आहे, हा धर्म नाही आहे. बाकीच्या धर्मांसारखा हा धर्म नाही आहे. पण हे जीवन आहे प्रियानो. पण हे जीवन देवाच्या वचनाप्रमाणे ज्या वेळेला प्रियानो आपण जगण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला देव आनंदी होईल, आशीर्वादित प्रियानो आपल्याला करेल. पण ज्या वेळेला प्रियानो आपण धर्म म्हणून याच्याकडे बघतो, धर्म म्हणजे काय? करायला सांगितलंय म्हणून करायचं. आनंदाने प्रसन्नतेने आपण ते करत नाही. मला सांगितलंय दशांश द्यावा लागतो. मला सांगितलेलं आहे बायबल वाचायला लागतं. मला सांगितलेलं आहे फक्त म्हणून प्रियानो काही लोक जीवन जगत आहेत. आणि म्हणून जेव्हा धर्माची रचना माणसांना खुश करण्यासाठी केली जाते, मग जो दशांश देणारा आहे, आपल्या चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये प्रियानो यावरती भर आहे की प्रत्येक सभासदाने आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग द्यावा. चर्च ऑफ द नॅझरीनच म्हणतं असं नाही, परंतु पवित्र शास्त्र सांगतं. आणि कुठलीही संस्था असू द्या, त्या संस्थेमध्ये जर पवित्र शास्त्र जर प्रियानो हे देवाचं वचन म्हणून ते प्रियानो उपयोगात आणत असतील, त्या प्रत्येकाला ते करणं गरजेचं आहे. पण कुठंतरी मला माझं सभासत्व जाईल, मला त्या ठिकाणी कुठल्या तरी पदावरती येता येणार नाही म्हणून मला ते देणं भाग आहे असं म्हणून प्रियानो जर कोणी रडत मडत देत असेल तर देव नाराज होतो प्रियानो. आपल्या देण्यावरती नाही, आपण किती देतोय ते नाही, परंतु आपलं अंतःकरण कशा प्रकारे आहे हे प्रियानो परमेश्वर पाहत असतो. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे प्रियानो धर्म म्हणून याच्याकडे बघत आहे की बा धर्माची प्रियानो रचना माणसांना खुश करायचं आहे, पाळक साहेबांना खुश करायचं आहे, कमिटीला खुश करायचं आहे, सेवकांना खुश करायचं आहे, देवाला खुश करायचं आहे, देवाला आनंद मिळाला पाहिजे, याकडे जर आपण दुर्लक्ष करत आहे आणि मनुष्य जो आपल्या डोळ्यांसमोर दिसतो त्याला खुश करण्यामागे जर आपण लागलेलो आहोत तर तो देव नाराज होतो प्रियानो. जिवंत देव याच्यावरतीच प्रियानो आपण भर देत असतो की तो जिवंत आहे आणि तो आपल्यामध्ये आत्म्याच्या रूपाने उपस्थित असतो. तो कुठल्या मूर्तीमध्ये, तो कुठल्या क्रॉसमध्ये, तो कुठल्या फोटोमध्ये आपल्याला दिसणार नाही किंवा आपण त्याला पाहू नये त्याच्यामध्ये. प्रियानो सृष्टीचा निर्माण करता आहे, तो एखाद्या छोट्याशा गोष्टीमध्ये त्याला बंद करून ठेवता येत नाही आणि त्याला म्हणता येत नाही हा देव आहे तो. परंतु तो आपल्यामध्ये प्रियानो आत्म्याच्या रूपाने उपस्थित असताना माणसं जी डोळ्यांनी आपल्याला दिसतात त्यांना खुश करत असतो, पण आत्म्याने जो आपल्यामध्ये देव उपस्थित असतो त्याच्याकडे प्रियानो आपण दुर्लक्ष करतो. आणि म्हणून एका व्यक्तीने प्रियानो असं देखील म्हटलेलं आहे की ज्या वेळेला ख्रिस्ती व्यक्ती देवाकडे प्रार्थना करतो त्याच्या अडचणींसाठी, त्याच्या त्रासांसाठी, तो देवाकडे काकुळतेने प्रार्थना करत असतो, देवा मला याच्यामधून सोडव. कधी कधी प्रियानो त्याच्या मुखातून ते शब्द निघून जातात, देवा तू कुठं आहेस, देवा तू आहेस का नाही. ज्या वेळेला आपण अडचणीमध्ये असतो, त्रासांमध्ये असतो, त्यावेळेला असे शब्द निघतातच प्रियानो. पण ही गोष्ट आपण विसरून जातो की ज्या वेळेला आपण पाप करत होतो त्यावेळेला सुद्धा तो देव तिथंच होता. आपल्या दुःखामध्ये, त्रासामध्ये त्याने आपल्याला सोडलेलं नाही, तो तिथंच असतो प्रियानो. तो आपली परिस्थिती जाणत असतो, तो आपल्या प्रार्थना ऐकत असतो, पण तो त्याच वेळेला तिथं असतो असं नाही. परंतु ज्या वेळेला आपल्याकडून एखादं वाईट गोष्ट घडत असते, मग ती प्रियानो बौद्धिक असू द्या
ते आपल्या डोळ्यांनी असू द्या, ते आपल्या मुखाने असू द्या, ज्यावेळेला आपण घरामध्ये एकटे असू द्या, ज्यावेळेला आपण बाहेरच्या दुसऱ्या समाजामध्ये जातो, आपण दुसऱ्या शहरामध्ये जातो, दुसऱ्या गावाच्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी प्रियानो लोक आपल्याला ओळखत नाहीत, त्या ठिकाणी प्रियानो जातो, तिथंसुद्धा देव तोच असतो. पण आपण प्रियानो त्यावेळेला विसरून जात असतो. आणि मग त्यावेळेला प्रियानो असं काही जीवन आपण जगत असतो की समोरची माणसं खुश होतील. एक तर कुठंतरी मला माझा स्वार्थ साधून घ्यायचा आहे, मला पाप करायचं आहे काहीतरी, किंवा कुठल्या तरी व्यसनामध्ये जायचं आहे. म्हणून प्रियानो आपण कधी कधी मराठीमध्ये काय म्हणतात, मांजर डोळे बंद करून, कशाला काय म्हटलं असं, तिला वाटतं कोणी आपल्याला बघत नाही म्हणून डोळे बंद करत असतो, कोणीच पाहत नाही. पण सगळं काही दुनियाला माहीत असतं, दिसत असतं. आज दुनियाचं नाही प्रियानो, जगातलं नाही, परंतु आपला देव हा आपल्याकडे लक्ष देत असतो. मागील दिवसांमध्ये म्हटलं होतं प्रियानो आपण की जसं आपल्याकडे CCTV कॅमेरे आहेत आणि प्रत्येक जण कसा काय करत आहे आपण नंतरसुद्धा पाहू शकतो, परंतु जगामध्ये प्रियानो देवबापाची नजर, देवबापाचे डोळे सर्वत्र असतात. प्रत्येक व्यक्तीवरती प्रियानो एक एक कॅमेरा देवबापाने लावलेला आहे. त्याला सगळं माहिती आहे, सगळं त्याला माहीत आहे. कोणाचंही रेकॉर्डिंग सुटत नाही, पुसलं जात नाही. मग आपण प्रियानो त्यावेळेला माणसांना खुश करण्यापेक्षा ज्या वेळेला आपण प्रियानो एकटे असतो, दुसऱ्या गावामध्ये असतो, चर्चच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा काहींना वाटतं की हां इथं कोणी नाही आपल्याला बघायला, आता मी ख्रिस्ती म्हणून नाही जगलो तरी चालेल. देव बघत असतो प्रियानो. व्यसन करत असताना वेगवेगळ्या रीती, मग तो तोंडाचा असू द्या, डोळ्याचा असू द्या, बोलण्याचं पण असू द्या, खाण्याचं असू द्या, बुद्धीमध्ये सुद्धा व्यसन लागलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी करत असताना देव आपल्याकडे लक्ष देत असतो. पण आपलं असं काही जीवन आपण जगत असतो की माणसांना कसं खुश करता येईल याच्या मागे प्रियानो आज जग लागलेलं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया इतकं वाढलेलं आहे. मी जसं म्हटलं प्रियानो की तरुण तरुणी काय म्हणतात ते रील बनवतात आहे का नाही, आणि ते फेसबुकवर यूट्यूबवर टाकत राहतात. आणि ते पाठवल्यानंतर अपेक्षा असते किती लाईक्स मिळाले, किती लोकांनी मला पसंत केलेलं आहे. आणि ते मिळवण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी वाटेल त्या थराला प्रियानो तरुण पिढी आज गेलेली आहे, वाटेल त्या थराला. मग त्यांचे ते कपडे, त्यांची वेशभूषा, त्यांचं बोलणं भयानक रीतीने झालेलं आहे. का तर फक्त लाईक्स मिळावे म्हणून, लोकांना खुश करावं म्हणून. ज्यावेळेला प्रियानो जर ख्रिस्ती तरुण तरुणी अशाच गोष्टींमध्ये जर रमत आहे, ख्रिस्ती स्त्री पुरुष अशा गोष्टींमध्ये जगातले चाललेले आहेत, देवाला प्रियानो आनंद होईल का? जगाला आनंद होईल. जग म्हणेल अरे किती वाह सुंदर, ते तुम्हाला वाहवा म्हणतील प्रियानो. आपली वेशभूषा बघून सुद्धा लोक वाहवा म्हणतील. पण आपण प्रियानो विश्वासणारे आहोत, आपलं वेशभूषा, आपलं बोलणं, आपलं वागणं सोबर असावं. माणसांच्या दृष्टिकोनाने आणि देवाच्या दृष्टिकोनानं ते प्रियानो पवित्र असावं. कारण येशू ख्रिस्तासारखंच प्रियानो जीवन आपल्याला जगायला आव्हान देवबापाने दिलेलं आहे. आणि म्हणून जुना करार काय सांगतोय, जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पण व्हा. अपेक्षा ती आहे ख्रिस्ती लोकांकडून. पण ख्रिस्ती लोक ज्या वेळेला प्रियानो माणसांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये जगामध्ये वाहून जातात, त्यावेळेला देव नाराज होतो प्रियानो. ज्या वेळेला प्रियानो आपण हे गलतीकरास पत्र काढत आहोत, पावलाचं प्रियानो पत्र गलतीच्या मंडळीला, त्याची पार्श्वभूमी प्रियानो थोडीशी जर पाहिली तर गलतीमध्ये, गलती नावाचं एक शहर आहे, तिथे प्रियानो काही ख्रिस्ती लोक आहेत. पण ते ख्रिस्ती कसे आहेत प्रियानो,
काही दुसऱ्या धर्मातून आलेले होते, रोमन लोकांमधून, काही यहुदी धर्मातून आले होते. आणि जे यहुदी धर्मातून आले होते ते नव्याने ख्रिस्तामध्ये आलेल्या लोकांवरती जाच करत होते. काय जाच करत होते? ते म्हणत होते, तुम्ही आमच्या देवाला आत्ता ओळखायला लागलात, पूर्वी तुम्ही दुसऱ्या देवाला ओळखत होता, दुसऱ्या देवाची पूजा करत होता. आता तुम्ही जर यहोवा देवाच्या नावामध्ये ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत तर तुम्हाला जुन्या कराराप्रमाणे चालणं गरजेचं आहे, 10 आज्ञा पाळणं गरजेचं आहे, तुमची सुनता होणं गरजेचं आहे. आणि असं सगळं जर केलं तरच तुम्हावरती देव आशीर्वाद देणार आहे. आणि म्हणून काही जे यहुदी धर्मामधून ख्रिस्ती झालेले लोक होते ते अशा रीतीने गलतीच्या मंडळीमध्ये प्रियानो गोंधळ घालायला लागले होते. आणि मग नवीन जे ख्रिस्तामध्ये आलेले लोक आहेत त्यांना समजेना काय करायचं आता. एका बाजूला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, विश्वासाने तुमचं तारण होतं म्हटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला हे यहुदी धर्मातून आलेले लोक आहेत, ख्रिस्ताकडे आले, ख्रिस्ती झाले, पण ते म्हणतात की नाही नाही, जुना करार तुम्हाला पाळणं गरजेचं आहे, तुमची सुनता होणं गरजेचं आहे, तुम्हाला चांगलं कार्यच करत राहून तारण साधता येईल, चांगलं कार्य करत राहा मगच तारण मिळेल. आणि जेव्हा की ख्रिस्तामध्ये तारण म्हटलेलं आहे की विश्वासाने मिळणार आहे. आणि म्हणून 6व्या वचनाची सुरुवात पौल म्हणत आहे, पहिला अध्याय गलतीकरस्पत्र याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन म्हणत आहे, मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. काही लोकांनी त्या यहुदी धर्मातून आलेल्या ख्रिस्ती लोकांवरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते वागायला लागले. यहुदी लोक म्हणायला लागले होते, आम्ही जुने लोक आहोत, आम्हाला तुम्ही महत्त्व देत नाही, आमच्या सांगण्याप्रमाणे वागत नाही. आणि म्हणून त्यांना कन्फ्युजन झालेले नवीन लोकांना. पौल आता त्यांना पत्र लिहून म्हणत आहे, अरे मी तुम्हाला जी सुवार्ता सांगितण्यात आलेली आहे किंवा तुम्ही ऐकलेली सुवार्ता आहे त्यापासून एवढे लवकर तुम्ही बहकताल आणि त्या लोकांच्या नादी लागताल. 7वं वचन म्हणते, ती दुसरी नाही पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. पौलाच्या लक्षात आलं तो काय त्या मंडळीमध्ये काय परिस्थिती आहे. आणि म्हणून तो म्हणत नाही, अरे एवढ्या लवकर तुम्ही विश्वासापासून बहकले कसे काय, तुम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे, खरी सुवार्ता जी सांगण्यात आलेली आहे त्यापासून तुम्ही इतक्या लवकर कसे बहकून गेलेला आहात. ते लोक तुम्हाला घोटाळ्यात पाडत आहेत. 8वं वचन, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट आहे. सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला जी सुवार्ता सांगितलेली येशू ख्रिस्ताबद्दल की विश्वासाने तुमचं तारण होत आहे, तुम्हाला दुसरी कर्मकांड करत बसण्याची गरज नाही आहे, तुम्हाला अगदी सुनता करायची गरज नाही आहे, तुम्हाला तारण साधण्यासाठी चांगली कर्म करत राहा म्हणून जे सांगतायत तसं करायची गरज नाही. ही दुसरी सुवार्ता आहे. आम्ही जी तुम्हाला सुवार्ता सांगितली त्यावर विश्वास ठेवा. पण हे लोक घाबरले. जिवंत देवाची खरी उपासना सोडून माणसांनी जी प्रस्थापित केलेली उपासना आहे त्याकडे प्रियांनो ते आता जायला लागलेले आहेत. कारण माणसं दिसत होती, त्यांना खुश करण्यासाठी हे आता तसलं प्रकारचं जीवन जगायला लागले. आणि पौल त्यांना आव्हान करत आहे, आम्ही जी सुवार्ता सांगितली ती सोडून दुसरी कुठली सुवार्ता आम्ही स्वतः येऊन जर सांगितली, स्वर्गातून देवदूत जरी खाली येऊन तुम्हाला जर सांगत असेल तो शापभ्रष्ट आहे म्हणाला. कारण जी पहिली सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तीच खरी सुवार्ता आहे, दुसरी सुवार्ता नाही आहे. स्वर्गातून जरी देवदूत आला आणि तशी सुवार्ता त्याने सांगितली, शापभ्रष्ट आहे तुम्हाला. अशा रीतीने प्रियांनो आता तो 9 वचनाकडे येतोय, आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारलेली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हा सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. जी सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये विश्वासामध्ये टिकून राहा.
दुसरं कोण तुम्हाला येऊन सुवार्ता सांगत आहे? शापभ्रष्ट आहोत. माणसांच्या मागे लागू नका. मग आता प्रियानो, महत्त्वाचं वचन मला जे म्हणायचं आहे आज, 10वं वचन जे आहे तो काय म्हणत आहे? मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करण्यास पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट कराव्यास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. पाऊल स्वतःच्या जीवनाबद्दल बोलत आहे प्रियानो. पाऊल स्वतः कट्टर यहुदी होता प्रियानो. आणि जे येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये लागणारे लोक होते त्यांना धरून तो छळ करायचा, त्यांना कैदेमध्ये टाकायचं. पण ज्यावेळेला प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण वाचतो 9व्या अध्यायामध्ये की येशू ख्रिस्ताबरोबर त्याचं संभाषण झालं, त्याची भेट झाली, त्याचं परिवर्तन झालं प्रियानो, ख्रिस्त काय आहे हे त्याला समजलं. त्यानंतर यहुदी चाली रीतिरुटीप्रमाणे प्रियानो त्याने सोडून दिलं आणि ख्रिस्ताची सुवार्ता लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि आधी त्याने कोणाला सुवार्ता सांगितली प्रियानो? आधी त्याने त्याच्याच लोकांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न केला, यहुदी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. येशू ख्रिस्ताने देखील प्रियानो आधी यहुदी लोकांमध्ये कार्य सुरू केलं. तो इस्रायलाच्या बाहेर गेला नाही, तो इस्रायलमध्येच राहिला प्रियानो. इस्रायलमधले यहुदी लोकांनाच प्रियानो आधी त्याने प्राधान्य दिलं. आणि ज्या वेळेला प्रियानो त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळलं, त्यानंतर प्रियानो त्याने शिष्यांना देखील सांगितलं, आता तुम्ही जाऊन इतर राष्ट्रांना सुवार्ता सांगा. कारण या यहुदी लोकांनी नाकारलेले. काही यहुदी लोकांनी विश्वास ठेवला. आज देखील प्रियानो इस्रायलमधले काही यहुदी आहेत की येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानावरती विश्वास ठेवतात आणि त्याप्रमाणे ते चालतात. इतर समाज त्यांना दोष देत होता, आजही देत आहे. पावलाला देखील आता ज्यावेळेला तो यहुदी धर्म सोडून ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे प्रियानो जगायला सुरुवात केली, त्याचे साथीदार त्याला दोष द्यायला लागले. पण पाऊल घाबरला नाही प्रियानो. त्याने एक पाऊल मागं घेतलं नाही, उलट खंबीरपणे प्रियानो तो ठाम राहिला. आज ज्या वेळेला प्रियानो गावांमध्ये सुवार्ता सांगण्यात येते, काही लोकांना अगदी तंतोतंत पटतं. ते हिंदू धर्मातल्या असू द्या, मुसलमान धर्मातल्या असू द्या, ते म्हणतात अगदी बरोबर आहे, तुम्ही जे सांगता अगदी बरोबर आहे. आणि जेव्हा त्यांना विचारण्यात येतं ना की मग तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता का, ते काय म्हणतात? आमचा समाज काय करेल, आम्हाला वाईट टाकतील, ते लोक काय म्हणतील, देव काय म्हणत आहे याकडे दुर्लक्ष करून लोक काय म्हणतील, आणि परत ते अजून प्रियानो आपल्यालाच ऐकवतील. त्यांच्यामध्येच राहायचं आहे आम्हाला. प्रियानो, माणसांना खुश करण्यामागे जर लागलात तर देव नाराज होणार आहे, आणि देवाला खुश करण्यामागे जर लागलात तर माणसं नक्की नाराज होणार आहेत प्रियानो. अब्राहामाच्या जीवनामध्ये सुद्धा अशीच गोष्ट घडलेली आहे. अब्राहाम स्वतः प्रियानो मूर्तीपूजक होता. अब्राहाम मूर्तीपूजक आहे. पण ज्यावेळेला परमेश्वराचं पाचारण त्याला झालं, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला देवाने त्याला सांगितलं की होय मी सांगेल त्या देशाकडे निघून जा, त्याने संपूर्ण रीतीने आपल्या बापाचं घर, नातेवाईक सगळं काही सोडलं प्रियानो. तुम्हाला काय वाटतं, अब्राहामाच्या घरातल्या लोकांनी, त्याच्या नातेवाईकांनी त्याला म्हटलं नसं, अरे कशाला जातो, सगळं काही आहे तर. अब्राहाम एकदम श्रीमंत माणूस होता प्रियानो. नोकर चाकर भरपूर त्याच्याकडे, सर्व शेरड्या मेंढ्या जे आहेत, अगदी मोठा श्रीमंत माणूस होता. काय कमी नव्हतं प्रियानो त्याला. ज्यावेळेला अब्राहामाची गोष्ट लहानपणी ऐकली त्यावेळेला असं वाटायचं अब्राहाम बिचारा एक गरीब माणूस आहे. कारण सांगताना मला सांगितलेलं गेलं होतं त्यावेळेला की अब्राहाम म्हणजे एक बिचारा गरीब, देवाने सांगितलं जा, गेला.
जसा योसेफ होता बिचारा, सांगितलं निघाला. पण अब्राहम प्रियानो ज्यावेळेला शास्त्राचा अभ्यास करायला घेतला त्यावेळेला समजलं, अरे हा तर फार मोठा श्रीमंत माणूस होता. देवाने अशा श्रीमंत माणसाला निवडलं, कारण त्याच्याकडून देवाला एक मोठं राष्ट्र घडवायचं होतं. आणि देवाने प्रियानो ज्यावेळेला त्याला सांगितलं, त्याने सगळं काही सोडलं. कारण देवाने त्याला सांगितलं, मी तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यांसारखी, समुद्राच्या किनारे असलेल्या वाळूच्या कणांसारखे मी करणार आहे. मोठे आशीर्वाद त्याला प्रभूने दिले. त्याने सगळं काही सोडलं. त्याने आपल्या नातेवाईकांचा विचार नाही केला, ते काय म्हणतील. त्याने देवाकडे पाहिलं, त्या देवाला खुश करायचं होतं. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियानो नातेवाईक त्याचे कदाचित त्यावेळेला नाराज झालेले असतील, बायबलमध्ये लिहिलं नाही पण नक्की झाले असतील, पण जिथं देव खुश झालेला आहे आणि त्याला आशीर्वाद दिले आणि आजपर्यंत त्याची संतती प्रियानो देवाने चालू ठेवलेली आहे. कारण त्या एकट्या माणसाने देवाला खुश करण्यासाठी स्वतःचं जीवन देऊन टाकलं. पाऊल इथं सुद्धा प्रियानो म्हणत आहे, मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करावयास पाहत आहे काय. माणसांची मनधरणी आपण खूप प्रियानो याच गोष्टीकडे आजच्या काळामध्ये लक्ष लावतो. काही गोष्ट करायची म्हटले की प्रत्येक जण पहिला विचार करतो, लोक काय म्हणतील. आणि एका मनुष्याने किंवा कोणीतरी प्रियानो मी वाचलं होतं मध्ये, हे लोक काय म्हणतील म्हणून म्हणत असताना, ते तुझ्या दुःखामध्ये येतात का बाबा. तुझ्या घरातले आजारी पडल्यावर ते लोक येतात का तुला मदत करायला, दवाखान्यात घेऊन जायला. कोण येत असतं. आपला देव प्रियानो हा सर्वप्रथम त्या ठिकाणी असतो. त्याला सुद्धा आवडत नाही प्रियानो की त्याचे निवडलेले लोक म्हणजे ख्रिस्ती लोक, निवडलेले लोक म्हणजे सेवकच नाही प्रियानो. बऱ्याच वेळेला आपल्या समाजामध्ये असं एक गफलत झालेली आहे. निवडलेले सेवक म्हणताना प्रियानो मी म्हणतो, प्रत्येक ख्रिस्ती तरुण तरुणी हा सेवक आहे देवाचा. विश्वासणारे सेवक आहेत प्रियानो. प्रत्येक विश्वासणारा देवाचा सेवक आहे. त्या सेवकांनी प्रियानो कुठल्या तरी आजारपणामध्ये, अपघातामध्ये, अडचणींमध्ये सापडावं हे देवाला पण आवडत नाही आहे. कारण त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. कशासाठी? आपण फळ द्यावं म्हणून प्रियानो. आणि फळ देत असताना जर अशा प्रकारे कुठलं अडखळत जर येत असेल, देव स्वतः ते बाजूला करायला तयार आहे. पण कधी? ज्या वेळेला आपल्या अडचणींमध्ये, त्रासांमध्ये आपण पहिली आरोळी देवाला मागत असतो, देवाला सांगत असतो, त्यावेळेला प्रियानो ती गोष्ट देव स्वतः लगेच हात प्रियानो आपल्याला देत असतो. आणि म्हणून पावलाला हे मात्र माहीत आहे की पूर्वीच्या काळी तो ज्यावेळेला यहुदी म्हणून जगत होता त्यावेळेला प्रियानो माणसांना खुश करण्यासाठी, म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रियानो 9व्या अध्यायामध्ये त्याने अशी काही पत्र मागितली होती यरूशलेमच्या मंदिराकडून, म्हणजे अथॉरिटीजकडून, मंदिरातल्या मोठ्या याजकांकडून, ज्याला आपण वॉरंट म्हणू, वॉरंटसारखा अधिकार त्याला मिळाला होता. त्या लोकांना खुश करण्यासाठी, धरून देऊ आपण, जेलमध्ये टाकू, हे पूर्वी तो करत होता. पण आता मात्र तो माणसांना खुश करण्यामागे लागला नाही. त्यावेळेस ज्यावेळेला ख्रिस्त काळाला तो देवाला प्रियानो संतुष्ट करायला लागला. आज माणसांना खुश करण्यासाठी खूप मनधरणी केली जाते प्रियानो. बऱ्याच वेळेला नको त्या गोष्टी ख्रिस्ती व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये प्रियानो वाव देत असतो. आणि हळवा रीतीने ज्यावेळेला जगातल्या गोष्टींप्रमाणे माणसांना खुश करण्यामध्ये तो लागतो, तो अजून प्रॉब्लेम्समध्ये अडकायला लागतो. तो जगात इतका वाईट रीतीने अडकतो की त्याला तिथून बाहेर येणं मग कठीण होऊन जातं. आणि मग त्या परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये अडकल्यानंतर मग तो म्हणत असतो, देवा मला वाचव, मला सहाय्य कर, देवा तू कुठं आहेस. अरे जगातल्या राहटीप्रमाणे तू चालला, वागला, तुझं सगळं काही जीवन तसं करायला लागला आणि आता कुठल्या प्रकारे तू माझ्याकडे हाक मारत आहेस. देव संधी देतो प्रियानो तरी,
पण त्या संधीचा प्रियांनो आपण उपयोग करायला पाहिजे. असं नको म्हणायला की हां देवबाप आपल्याला वाचवेल त्यावेळेला सुद्धा, असं होऊ शकत नाही प्रियांनो. आणि म्हणून माणसांना खुश करण्यापेक्षा प्रियांनो देवाला आपण किती संतुष्ट देत आहोत. 2 करिंथ जर आपण काढलं त्याचा 5वा अध्याय आणि 21 वचन प्रियांनो कोणीतरी वाचावं. 2 करिंथ याचा 5वा अध्याय आणि 21 वचन काय म्हटले बघा. येस, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले. कोणाला? ख्रिस्ताला. विश्वास प्रियांनो आपण ख्रिस्तावर जर ठेवत आहोत तर प्रियांनो लक्षात घ्या की देवबापाने तुम्हाला आणि मला त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवलं की ज्याला पाप बिलकुल माहीत नव्हतं. मग जर त्या देवबापाने एवढं मोठं कार्य केलेलं आहे तर जगामधल्या लोकांसाठी आपण का धडपड करतो की ते खुश होतील. मग ज्या परमेश्वरामुळे प्रियांनो आपण स्वतःला खरोखर या भूतलावर एक आशीर्वादित जीवन जगत आहोत, ज्या देवामुळे त्याला नाराज करून प्रियांनो आपण जगातल्या लोकांना कसं खुश करू शकतो. आज कितीतरी गोष्टी आहेत प्रियांनो यामध्ये की आपण देवाच्या आज्ञा पाळत नाही. मगाशी मी जसं प्रियांनो एक दशांशाबद्दल बोललो. दुसरी गोष्ट प्रियांनो अशा अनेक आहेत, पण दुसरी गोष्ट महत्त्वाची आपल्या जीवनामध्ये ती आहे की आपण रविवारची भक्ती चुकवतो. आपण जगातल्या लोकांना प्राधान्य देतो. ज्या देवाने ती नोकरी दिलेली आहे त्या नोकरीसाठी प्रियांनो आपण धडपड करून म्हणतो की नाही नाही नाही, नोकरी रविवारच्या दिवशी नाही केली तर ती जाऊ शकते. अरे पण ज्या देवाने ती तुला दिलेली आहे तो दुसरी नोकरीसुद्धा देईल किंवा दुसरं काहीतरी कार्य करू शकेल. तुझ्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये तो कार्य करेल की कुठंतरी ह्याला रविवारच्या दिवशी बाबा सुट्टी देऊन टाका असं म्हणून तो प्रियांनो काहीतरी करेल. पण आपली त्या ठिकाणी स्वतःची मानसिकता असली पाहिजे, धडपड असली पाहिजे. जर आपण तसं करत नाही प्रियांनो देव नाराज होतो. जगातल्या गोष्टींप्रमाणे आपण चालतो, देव नाराज होतो प्रियांनो. दशांशाबद्दल एक आहे, रविवारच्या दिवशी प्रियांनो आपण वेळ देणं ते चुकवतो. प्रभुभोजनाच्या सहभागितेमध्ये जसं प्रियांनो आपण एकत्र काही जण प्रियांनो आवर्जून त्या दिवशी येत असतात, पण काही लोकांना त्या प्रभुभोजनाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाही प्रियांनो. काही हरकत नाही, पुढच्या महिन्यात घेऊ परत. अरे जगलास तर घेशील पुढच्या महिन्यात. पुढचं प्रभुभोजन यायच्या आधीच जर गेलास तर काय होईल. किंमत नाही वाटत प्रियांनो. माणसांना खुश, जगाला खुश, देवाला मात्र प्रियांनो आपण नाराज करतो. पाऊल या ठिकाणी प्रियांनो तेवढ्यासाठी म्हणत आहे, लक्षात घ्या, मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करावयास पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. ख्रिस्ताचा दासच नसतो मी जर आत्तापर्यंत मी माणसांना खुश करत राहिलो असतो. आज प्रियांनो माणसांना खुश करण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या रीतीचे मार्ग अवलंबतात, पण प्रियांनो देवाला खुश करण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्याच्या वचनाप्रमाणे जगायचं. अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी नोकर लोक किंवा सेवक लोक जे आहेत खूप मोठं कार्य करतात, आणि अधिकारीसुद्धा आपल्या हाताखालच्या लोकांना खुश राहण्यासाठी, आपलं पद कायम ठेवण्यासाठी ते पण त्यांना वेगवेगळ्या रीतीने खुश करत राहतात. अरे पण ह्या गोष्टींमधून देव किती खरोखर आपल्यावरती नाराज होतोय याची कधी प्रियांनो आपण पडताळणी केली का? यामधलं प्रियांनो मत्तय 15:9 वचन प्रियांनो आपण काढूया. मत्तय कृत शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 9 वचन, त्यानंतर आपण थांबूया प्रियांनो.
कोणी वाचेल? मत्तई 15वा अध्याय 9 वचन. हे व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणजे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. येस, ते व्यर्थ माझी उपासना करतात. यशाच्या पुस्तकामधून प्रियांनो ते घेण्यात आलेलं आहे. आणि येशू ख्रिस्त मुद्दामून प्रियांनो शास्त्री परुषी या लोकांबद्दल प्रियांनो ते बोलत आहे. सुरुवातीपासून प्रियांनो जर आपण वाचलं तर तिथं म्हटलं, मग यरुशलेमहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांच्या संप्रदाय का मोडतात? कारण जेवतेवेळी ते हात धुवत नाहीत. त्याने त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या संप्रदायाप्रमाणे करून देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर, आणि जो बापाची व आईची निंदा करतो त्याला देहांती शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आपल्या आईचा सन्मान करू नये. अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायाकडून देवाचे वचन रद्द केलेले आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशायाने यथायोग्य संदेश दिलेला आहे. हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. आज प्रियांनो, ह्या वचनाला पाहून आपलं देखील आपण आत्मपरीक्षण करूया. आपण व्यर्थ उपासना करत आहोत का? रविवारच्या दिवशी आज्ञेचं पालन आपण करत नाही आहे, त्याला संतुष्ट करणाऱ्या गोष्टी आपण करत नाही आहे, परंतु करायचं म्हणून करायचं. प्रियांनो, असं जर आपलं जीवन असेल प्रियांनो, वॉर्निंग साईन आहे. आजच प्रियांनो सावध व्हायला पाहिजे. आजच प्रियांनो आपण लक्ष द्यायला पाहिजे की बाबा माझ्याकडून कोणत्या गोष्टी होतात दिवसभरामध्ये, आठवडाभरामध्ये, महिन्याभरामध्ये की ज्यामुळं देव नाराज होत आहे. तो जर नाराज झाला तर प्रियांनो जीवन सगळं समाप्त आहे, अंत लवकर आहे. पण प्रियांनो, आईबापांविषयी जसं म्हटलेलं आहे, 10 आज्ञेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, आईबापाचा सन्मान कर. जो कोणी त्याप्रमाणे करतो त्याला मोठं आयुष्य देवबापाने दिलेलं आहे. अशी आयुष्य प्रियांनो मिळवण्यासाठी आपल्या आईबापाचा सन्मान करा असं म्हटलेलं नाही, परंतु प्रियांनो आईबापाचा सन्मान ही आज्ञा पहिली आहे, आशीर्वाद त्यानंतर दिलेले. अशा प्रकारे कितीतरी गोष्टी प्रियांनो देवबापाच्या वचनात लिहिलेल्या आहेत की तुम्ही आधी त्या करा आणि मग तुम्ही आशीर्वादांचा अनुभव घ्या. आज आपण प्रत्येकाने प्रियांनो स्वतःचं आत्मपरीक्षण करून पाहूया की खरोखर कोणती अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे देव माझ्यावर नाराज होतोय का? प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो आपला प्राण दिलेला आहे, रक्त सांडलेलं आहे, आपलं शरीर देवबापाने दिलेलं आहे. ते प्रियांनो आपण व्यर्थ घालू नये. जसं प्रियांनो जगामध्ये आपण सगळीकडे ऐकतो की सध्या भारत देशामधली परिस्थिती, भ्रष्टाचार म्हणा, वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो राजकीय पुढाऱ्यांची स्वतःच्या स्वार्थाच्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि मग काही लोक आता म्हणतात की त्या हुतात्म्यांचं रक्त वाया गेलं असं वाटतं. हुतात्म्यांचं रक्त वाया गेलं, ज्यांनी ह्या देशासाठी आपले प्राण दिले, यासाठी दिले की आपला देश किंवा आपण असं जगावं म्हणून. आज समाजातले लोक प्रियांनो, आपल्याच समाजातले लोक किंवा म्हणजे भारत देशातलं लोक विचारतात की काय खरोखर त्या जवानांनी, त्या लोकांनी आपलं जीवन फुकट घालवलं का, की असे दिवस आपल्याला पाहायला मिळतील? त्यांना आत्मपरीक्षण करण्यासाठी प्रियांनो वाटत आहे की खरंच आपला देश कुठं चाललेला आहे. आपण ख्रिस्ती या नात्याने आत्मपरीक्षण करावं प्रियांनो की येशू ख्रिस्ताचं रक्त किंवा त्याचं बलिदान हे वाया गेलं का प्रियांनो? आपण जे जीवन जगत आहोत यासाठी देवबापाने आपल्या पुत्राला जगात पाठवलं का? जगामध्ये येशू ख्रिस्ताला पाठवण्याचा उद्देश वेगळा होता प्रियांनो. तो उद्देश माझ्या जीवनाकडून किती सफल होत आहे हा विचार प्रियांनो आपण प्रत्येकाने करावा. या प्रियांनो आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. कुठली जर अशी गोष्ट आहे
की ज्यामुळे प्रियानो आपल्याला दिसून येत आहे की होय, ते व्यसन असेल, ते आपली कृती असेल, ते आपलं प्रियानो धार्मिक जीवन असेल, या सगळ्या गोष्टींनी देव नाराज होतो. आपण आध्यात्मिक जीवन जगण्यास सुरुवात करूया. आपल्या माना खाली घालूया, आपले डोळे बंद करूया, आपलं आत्मपरीक्षण प्रियानो आपण करूया आणि प्रभूसमोर प्रियानो आपण नम्र होऊ प्रार्थना करूया की प्रियानो प्रभू, तुम्हाला दाखव मी कोणत्या क्षेत्रामध्ये कमी पडलेलो आहे, माझ्या जीवनामध्ये मी किती असफल झालेलो आहे. मला प्रभू तू सहाय्य कर. माझी कोणती अशी कृती आहे की ज्यामुळे प्रभू तू नाराज होत आहेस. होय प्रभू, तू नाराज होऊ नयेस म्हणून तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला लाभू दे. आम्ही प्रत्येकाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, आपल्या कुटुंबाचं देखील परीक्षण करावं. आम्ही प्रत्येकाने स्वतःला तुझ्या हातामध्ये सादर करावं. ये प्रभू, जे रक्त प्रभू तुझ्या पुत्राने आम्हासाठी सांडलेलं आहे त्याची आठवण दर महिन्याला प्रभू तू आम्हाला करून देत असतो. ये प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या पवित्रतेच्या मार्गामध्ये चालावं, तुझ्या वचनाला वाचून समजून घ्यावं, स्वतःला दर वेळेला प्रार्थनेमध्ये प्रभू लीन आणि नम्र करावं आणि कितीही कठीण प्रभू गोष्ट असली तरी प्रभू ती करण्यास आम्हाला सहाय्य कर की आम्ही ती माणसांना नाही तर प्रभू तुला खुश करण्यासाठी, तुला आनंद मिळण्यासाठी आणि तुझ्यासारखं पवित्र जीवन जगण्यासाठी विशेष प्रभू तू आम्हाला मदत. प्रभू ये, आज जे प्रियजन या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकजण आपलं आत्मपरीक्षण करत असताना तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना मिळतं. त्यांच्या प्रार्थना, त्यांचा पश्चाताप, त्यांची कबुली प्रभू तू यावेळेला ऐकत आहेस. कोणालाही प्रभू परमेश्वरा या मंदिराबाहेर असंच जाऊ देऊ नकोस, परंतु प्रत्येकाने जो निश्चय केलेला आहे तो त्याच्या स्मरणात राहण्यास मदत कर आणि त्याप्रमाणे प्रभू मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर देखील जे वचन प्रभू परमेश्वरा बीजाच्या रूपाप्रमाणे प्रभू अंतःकरणात पेरलेलं आहे, सैतान प्रभू हिरावून घेण्याच्या मार्गामध्ये असला तर त्याला देखील मज्जाव कर प्रभू. परंतु प्रभू, आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या तुझ्या समस्त प्रिय लोकांवरती तुझ्या आत्म्याचा वर्धस्थ असू दे आणि प्रभू मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर आजच्या दिवशी, उद्याच्या दिवशी, संपूर्ण आठवडाभर आणि संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी प्रभू खरोखर या वचनाप्रमाणे चालण्यास त्यांना तू विशेष मदत कर. पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझे आभार मानत लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय निगोड नावात मागते म्हणून तो एकदा. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो.